शेतावर आज पोपटी आहे आणि अमृत शिवून काही पोपटीला टेस्ट नाहीत. मटारच्या शेंगा आहेत, त्या तिकडे वालाच्या शेंगा आहेत. ह्याच्यामध्ये आता आपण सर्व शेंगा वगैरे भरणार आहोत. भांड्या भरून झालेल्या आहेत आणि पहिला खाऊन बघतो कशी झाली ती, नंतर सांगते. एकदम मस्त झालंय. मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे. ते म्हणजे आमच्या शेतावर आज पोपटी आहे आणि आम्ही सर्वच आलेलो आहोत. तर सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. कारण आम्ही आलेलो आहोत प्रणाली, मी, रंजना, शिवण्या, मंथन आणि वर्णेश अशी सर्व आम्ही आलेलो आहोत आणि भाऊ वगैरे सर्व आहोत, आई, आम्ही सर्व आलेलो आहोत. तर आज आपण पोपटी लावायची ना? हा, मजा करायची. तर आता मस्त पोपटीचा पण व्हिडिओ पाहणार आहोत. सर्व कटिंग वगैरे सर्व चालू आहे. तर ती पोपटी कशी बनवतात, त्याच्यामध्ये काय काय आपण चिकन वगैरे टाकतो आणि बटाटे वगैरे सर्व ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया. आलेलो तर ओमनी घेऊन ही व्हॅन आहे आपली आणि त्याच्यात सर्व आम्ही आलेलो आहोत. तर आजची पोपटीचा स्पेशल व्हिडिओ सर्व आपण पाहणारच आहोत. तर हे सर्व आपण सामान याच्यात घेऊन सर्व आलेलो आहोत. चला तर मग आपण पूर्ण पोपटीचा व्हिडिओ पाहूया. तर हे आपलं शेत आहे आणि इथे आता आपण ही पोपटी लावणार आहोत. तर आता थोडा ऊन आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे आता केलीचं पान आणायला चाललेलो आहे. काय प्रणाली, केलीचे पानं कुठे आहेत? चाललेले ग्रुप सर्व छोटी किलबिल बिलबिल सर्व आहेत सोबत आणि अजूनपर्यंत आम्हाला काय केलीच्या पानांचं झाड नाही मिळालं. तर तिथं आहे बोलता. तर आता इथे हे वसन मामा ठाकूर आहे, त्यांच्याकडं केलीची झाड आहे. ती आपण आता केलीची पानं तिथं काढणार आहोत. चला तर मग. तर ही आहे पोल्ट्री आहे आणि इथे बॉयलर कोंबड्या वगैरे सर्व असतात. तर ते आता गेलेले आहेत वाटतं. तर आतमध्ये पाहू शकता नाही आहेत, सर्व खाली झालेले आहेत. म्हणजे पक्षी आता सध्या नाही आहे त्याच्यामध्ये. तर इथेच बाजूला आपल्याला केलीची पानं मिळालेली आहेत. तर आता प्रणाली केलीची पानं काढत आहे. किती आपल्याला पाहिजे केलीची पानं? 2 नाही 3. तरी केलीची पानं आपल्याला चिकन आहे ते सर्व त्याच्यात हंडीमध्ये म्हणजे मडक्यामध्ये भरायचं आहे, त्यासाठी आपल्याला पाहिजे. केलीची पानं मिळालेली आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये सर्व चिकन वगैरे आहोत आणि पुडी वगैरे त्याची बांधून नंतर मग ती मडक्यामध्ये टाकणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. हे आहे चिंचेचं झाड, चिंचा वगैरे सर्व मस्त असं निसर्ग सान्निध्यात शेतावरतीचा क्षण आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. तर बघूया आजची पोपटी आपली कशी आहे ती पाहणार आहे. पण मस्त सर्व शेंगा वगैरे आणलेल्या आहेत आणि चिकन आहे, गावठी कोंबडा आहे, सर्व म्हणजे वेगवेगळं सर्व त्याच्यात पद्धतीने सर्व आपण बनवणार आहोत. तर बघूया. ही आहे भांबरूट आणि ही सुद्धा भांबरूट आपल्याला पोपटीसाठी लागतं. तर पोपटीसाठी काढते प्रणाली भांबरूट. तर मस्त पोपटीसाठी भांबरूट शिवून काही पोपटीला टेस्ट नाहीत. तर भांबरूट काढलेली आहे प्रणालीने. चला तर मग आता आपण पुढची आणखीन प्रोसिजर काय काय ती बघूया. असं आहे शेत, तर राबायोगाची तयारी झालेली आहे. शिवण्या पण आलेली आहे. काय खाशील तू? काय खाशील काय? भाव भाव खाणार आहे शिवण्या पण. पोपटी पोपटी काय मग काय काय खाणार आहात? मित्रांनो, पोपटीची तयारी चालू आहे आणि चिकन आणि शेंगा वगैरे सर्व त्याच्यामध्ये आता भरणार आहोत. ते पूर्ण आपण पाहणार आहोत. तर आता आम्ही सर्व आलेलो ते म्हणजे सोना म्हणजे बहीण, रंजना, मंथन, वर्णेश, भाऊ अशी सर्व आम्ही आलेलो आहे. शिवण्या आहे, प्रणाली आहे, आई आहे. आई तिकडं चिकन शिजवत आहे तिकडे आहे.
ती पण बघायला मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. तर सर्व तयारी चालू आहे. तर आपण बघणार आहोत काय काय कसं प्रकारे भरतात सर्व. आपली कोकणामधली ही पोपटी आहे. तर आज आम्ही मस्त दिवसभर इथे आलेलो आहोत पोपटी खास लावण्यासाठी शेतावरती. तर चला तर मग आपण कशी पोपटी भरतात सर्व त्याच्या शेंगा मडक्यामध्ये ते सर्व आपण पाहणार आहोत. हे बघा, हे आहे चिकन. चिकनची पुड्या चालू आहे सर्व. तर त्याच्यामध्ये चिकनचं जी पुडी बांधतो त्याच्यामध्ये आपण भांबरूड असतात ती सुद्धा एक पान टाकलं का आणखीन चविष्ट आणि टेस्टी लागतं. तर अशा पुड्या बांधायच्या आहेत आपल्याला. हे बघा या अशा पुड्या जरा केलीच्या पानामध्ये, आणि ते पण बांधायला पण आहे ना, ते पण केलीचे जे असतात त्याची ते पाटी ताल त्याचीच बनवलेले आहेत. हे बघा या अशा केलीच्या धागा बनवलेला आहे सारखा. तर मस्त नैसर्गिक सर्व आम्ही या पोपटीसाठी वापरलेला आहे. तर शिवन्या थोडा जोजोवाला करताय. शिवन्या 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 टाटा काय करतस? हा काय करतस? नंतर पण जोमात पोपटीची तयारी, आणि आधी पण ममतांनी पोपटी केलेली आहे सर्व, त्यांनी स्वतः भरलेली आहे. ते व्हिडिओमध्ये पाहिलीच असाल तुम्ही. तर आता सुद्धा मंथन तयारीमध्ये, कारण थोडं शिकवतो त्याला, कारण मग मंथन पण आपली पोपटीची तयारी करू शकतो. हाय स्वयं काय मा स्वयं कसं वाटतंय आज आपल्या शेतावर? काय करतोस तू? पाणी टाकतोस पुड्यांमध्ये? सोना हाय. रंजना पण तिकडे पुड्या बांधते, सोना पण, असे दोघी जणी. काय काय टाकतात मध्ये? काय काय टाकतं सांगा? चिकन, भामरूट हा आणि मग भांडतो. काय काय भाऊ पण आहेत. चिकन आम्ही टेस्टिंग करतो. टेस्टी करता, शेवटला ठेवलेली टेस्ट चालू आहे त्याच्यातच. फक्त मला भेटणार भाऊ नमस्कार. हाय. हाय. तर इकडे भामरूट आहे. इकडे पोपटी व्हेज हे भामरूट आणि मीठ. हे इकडं राताली बटाटी, आणि हे गावठी कोंबड्याचं चिकन आहे याने, ते सुद्धा आहे. आणि इकडे प्रणाली आहे. तर रातालीचे कटिंग करत आहे ते भरतासाठी. आता त्याला भरणार आहे ते मसाला लावून सर्व आणि पोपटीमध्ये टाकायला. तर ही अंडी आहेत, हे मडका आहे, ही ते मटारच्या शेंगा आहेत, त्या तिकडे वालाच्या शेंगा आहेत, असं सर्व. आणि केलीची पानं वगैरे सर्व त्याच्यातच सर्व आम्ही बनवणार आहोत, आणि त्याच्यावरतीच जी पोपटी तयार झाली की खाणार आहोत. तर ही आई पण आलेली आहे. आईचं तिकडं काम चालू आहे थोडं. आई तर आता आपण पाहतच राहा व्हिडिओ पूर्ण, आपली कोकणातली पोपटी व्हिडिओ शेतावरचा. तर एक आज मस्त एक सर्व आमच्या घरातली आम्ही सर्व फॅमिली वेळात वेळ काढून आज खास पोपटी बनवायला शेतावर आलेलो आहोत. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या सर्व गोष्टीत सांगायचं म्हणजे मी थोडा वडिलांना सुद्धा मिस करतोय, कारण ते असतं तर आणखीन काही करायची हे सुद्धा नसतं लागली तर वडिलांची हात खूप आढळून येतं त्याच्यामध्ये, कारण ते खूप पोपटीचं त्यांना आवड होती आणि ती पोपटी वगैरे सर्व लावायचा, मदत करायचं आणि स्वतः सर्व करायचं. आणि इथे सर्व आपल्याला हे जे आहे इथे पहिला सर्व वाल असायचं, त्याच्यातले शेंगा पोपटी लावून सर्व आम्ही खात असत आणि मस्त मजा यायची. वडील इथं होते त्यावेळी, तर आता वडील नसल्यामुळे त्यांना खूप मिस करत आहोत. आणि आज सर्व आम्ही घरातली फॅमिली इथे आज पोपटीचा सर्व आनंद घेत आहोत. तर पूर्ण व्हिडिओ मित्रांनो पाहत राहा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा, लाईक सुद्धा करा, आणि असेच शेअर करत पुढे सुद्धा पाठवत राहा. तर मित्रांनो हे आहे मडका घेतलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये आता आपण सर्व शेंगा वगैरे भरणार आहोत. चिकनाच्या पुडी आणि अंडी, राताली हे सर्व आपण याच्यामध्ये भरणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर शेंगा आता टाकलेल्या आहेत.
ताई तुम्ही डायरेक्ट ताई तुम्ही बसून घ्या. पप्पाच्या हातात दे तू रे. दे. त्याच्या हातात दे, पप्पाकडे दे. बस, बस, दे आता. बाकी दुसऱ्या हातात दे. त्यांची वाटी ताई काय घ्या. बस बस, 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 बस. बस 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 ठेवा. चार तर ही आहेत राताळी ए. बटाटा. आता बटाटा. आणि आहेत आता अंडी. अंडी सुद्धा आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. शेंगा, त्याच्यानंतर त्याच्यावर पुन्हा मीठ. अशा प्रोसिजर आपल्या प्रत्येक पोपटीची हंडी भरताना करावी लागतं. अंडी नाही तुला देणार मग शिवानी बघ. आमची पार्टी होती ना, तर पप्पा झाल्याला झोपली आणि पोपटी झाल्याला उठली लगेच. अंडानी पाहिजे असं काय ते? भांबरूड टाकलं, थांबा. जागा पाहिजे. शेवण्या हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ शेवण्या. थांब जरा. कोण बाबा? तसंच पोपटीची हंडी आता भरून झालेली आहे. मंथन हंडी घेऊन आलेला आहे आणि आता आपण हंडीला पूर्ण आग वगैरे लावणार आहे आणि पोपटी तयार कशी होतं सर्व ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. आता मंथन पोपटीला आग लावत आहे. बस 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 टाका. तर मित्रांनो आता पोपटीला आग लावलेली आहे आणि आता पेंडन वगैरे टाकत आहेत. 3 जण आहेत, स्वयं, वर्णेश आणि मंथन पेंडन टाकत आहे. थांब जरा मंथन, आता बस एवढाच थांब, सध्या जळू दे. आता पोपटी सुरुवात झालेली आहे. पोपटीला आपण आग लावल्यानंतर पाऊण तास किंवा 1 तास आणि आपली पोपटी होता. ह्याच्यात कारण चिकन वगैरे असलं की थोडा जातं आणि वालाच्या शेंगा असल्या तर मग पाऊण तास जातं आणि पोपटीला कसं जास्त काही एवढं हे नाही. जसं आपलं चौरांचं वगैरे असलं तर मग लवकर होतं. तर बघूया आता आपण पोपटी कशी तयार होते ती. पाऊण तासामध्ये आपली पोपटीच्या शेंगांची हंडी काढलेली आहे. तर पाहूया आपण आता शेंगा आपल्या तयार झाल्यात की नाही.
तर मित्रांनो पोपटीचे शेंगा तयार झालेले आहेत मस्त गरम गरम. तुम्ही पण या खायला. चला तर मग आता सुरुवात करतो सर्व बसायला खायला. चला मित्रांनो आपली पोपटी तयार झालेली आहे मस्त. अंडी चिकन राताली वगैरे बटाटा सर्व आहे. कसं समजलं आणि तुम्हाला? शेतावरची अंडा देऊ तुला अंडा देऊ देऊ अंडा तर सर्व आपली घरातली फॅमिली आहे. त्या अंडी दोन्ही वाटल्या तर शिवन्या घे खा का चल खा शिवन्या. वगनेश मला पण तेच पाहिजे. घ्या घ्या चला घ्या मंथनचीकडे आहे ती घ्या. नाही ना हा तुम्ही पण खायचे घ्या भाऊ घ्या. खा कसं वाटलं भाऊ आज आपली पोपटीचं काय सांगू शकता काय? सांग माझ्या वाटलं बाहेर मस्त एकदम वाटलं हा आज आनंद वाटला आनंद वाटला भाऊ. पहिला खाऊन बघतो कशी झाली ती हा नंतर सांग. वेगळे? नंतर सांगतात म्हणतात म्हणतात आमचं सांगतोय. एकदम मस्त झालंय हा एक नंबर राकेश भाऊ मस्त झालेली आहे पोपटी आपली आज शेतावरचा एक कोकणामधली अशी पोपटी प्रत्येक वेळी म्हणजे एक चालूच असतं आणि एक आठवणीत राहण्यासारखी आहे. कारण सर्वच आज आम्ही फॅमिली आमच्या घरामधली येऊन आजची पोपटी शेतावरती आज लावलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या खायला. आता सुरुवात करतो मी सुद्धा. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर नक्की आपल्या कमेंटमेंटमध्ये लिहून सांगा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईबर शेअर नक्की करा. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.